काय आहे क्वेश्चन दिलेला आपल्याला, इलेक्ट्रिक पोटेन्शियल V इज गिवन ऍज अ फंक्शन ऑफ डिस्टन्स x मीटर बाय V दिलेला आहे तुम्हाला 5x² प्लस 10x मायनस 9 व्होल्ट. एवढं दिलं म्हणजे हे जे काही टर्म्स आहे टोटल ही टर्म्स काय आहे तर पोटेन्शियल दिलेलं आहे आपल्याला. इलेक्ट्रिक पोटेन्शियल V इज गिवन ऍज अ फंक्शन, एक फंक्शन म्हणून त्या ठिकाणी पोटेन्शियल आपल्याला दिलेला आहे आणि त्याची जी व्हॅल्यूज आहे कोणाची बघा, इलेक्ट्रिक फील्ड ऍट x इज इक्वल टू 1 असताना त्याची व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायची आहे. कोणाची तर व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड आपण कशाने इंडिकेट करतो, ई ने इंडिकेट करतो, बरोबर आहे. आता आपल्याला एक रिलेशन माहित आहे, रिलेशन माहित आहे तुम्हाला, इलेक्ट्रिक फील्ड अँड पोटेन्शियल मधलं रिलेशन माहित आहे तुम्हाला, त्याला आपण पोटेन्शियल ग्रेडियंट आपण म्हणत असतो. तर ते भेटते आपल्याला E इज इक्वल टू मायनस dv बाय dx असं पाहिलेलं आहे आपण. त्यानंतर गिवन जे ते भेटलेलं आहे आपल्याला, तर V इज इक्वल टू जे इक्वेशन भेटलेलं आहे 5x² प्लस 10x मायनस 9 असं भेटलेलं आहे व्होल्ट मध्ये. ठीक आहे. आता जी व्हॅल्यूज दिलेली आहे तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड फाइंड आउट करा म्हणतो आहे आपण. V ची जी व्हॅल्यूज आहे तर या ठिकाणी पुट केली असता आपल्याला डेरिव्हेटिव्ह भेटतो बघा, E इज इक्वल टू मायनस d बाय dx ऑफ 5x² प्लस 10x मायनस 9. या पूर्ण जो काही डेरिव्हेटिव्ह आहे हा पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह आहे आणि डायरेक्ट आपण जर का सॉल्व्ह केला तर इथे भेटते बघा, डायरेक्ट न सॉल्व्ह करता आपण डेरिव्हेटिव्ह वाटून देऊ आणि मग सॉल्व्ह करू. ठीक आहे. इथे भेटेल तुम्हाला मायनस ऑफ 5 dx² बाय dx प्लस 10 dx बाय dx मायनस d बाय dx ऑफ 9. आता या ठिकाणी 9 जो आहे तर एक कॉन्स्टंट टर्म्स आहे आणि कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, ऑलवेज 0 असतो, म्हणजे ही टर्म्स काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. dx डेरिव्हेटिव्ह काय असतो तर d बाय dx d रेस्ट टू द पॉवर असा आपण डेरिव्हेटिव्ह पाहतो, n इंटू एक्स रेस्ट टू द पॉवर n प्लस 1 काय n मायनस 1 करत असतो, बरोबर आहे. मग या ठिकाणचा जो डेरिव्हेटिव्ह काढला ना आपण तर E इज इक्वल टू मायनस 5 एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह येईल तो येईल ट्वाइस ऑफ एक्स इंटू ट्वाइस ऑफ एक्स प्लस 10 असं या ठिकाणी भेटेल आपल्याला. म्हणजेच इथे भेटेल तुम्हाला मायनस ऑफ 5 इंटू 2 म्हणजे तर 10x मायनस 10 तुम्हाला भेटत आहे. आता जर का व्हॅल्यूज पुट केली तर आता आपल्याला भेटते आहे E इज इक्वल टू मायनस 10 इंटू 1 minus 10 that equal to E is equal to minus 10 is equal to minus 20 व्होल्ट पर मीटर असा आन्सर येते. म्हणजे ऑप्शन नंबर ए आपला करेक्ट. याच पद्धतीचा क्वेश्चन आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल तुम्हाला फाइंड आउट करायला सांगतोय बघा. इथे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट एनी पॉइंट O, तर त्याची जी काही O ची कोऑर्डिनेट्स आहे एक्स वाय झेड ऑल इन मीटर मध्ये दिलेले आहे तुम्हाला. इन अ स्पेस इज गिवन बाय V इज इक्वल टू, तर किती दिलेलं आहे पोटेन्शियल तुम्हाला ते इलेक्ट्रिक पोटेन्शियल, तर V इज इक्वल टू 4x² दिलेला आहे. त्याची जे एक्स वाय झेड चे कोऑर्डिनेट्स, वाय चे कोऑर्डिनेट आणि झेड चे कोऑर्डिनेट दिलेलेच नाहीये. ठीक आहे, फक्त एक्सच्या कोऑर्डिनेट्सची घेणे देणे आहे आपल्याला. म्हणजे V इज इक्वल टू 4x² भेटलेला आहे. जसं की ते इक्वेशन भेटलं होतं आपल्याला, इथं एक्स चे कोऑर्डिनेट्स होते. ठीक आहे, इथे 5x² प्लस 10x मायनस 9 इथे काय दिलेलं आहे, V इज इक्वल टू 4x² दिलेला आहे. आता आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड फाइंड आउट करा म्हणतोय, तो 102 मीटर इज, म्हणजे E तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला डेरिव्हेशन काय भेटलेलं आहे, E इज इक्वल टू मायनस dv बाय dx आपल्याला डेरिव्हेशन माहित आहे. जे की व्हॅल्यूज भेटलेली आहे पोटेन्शियलची तर ती भेटलेली आहे 4x². इथे पुट केली असता मायनस ऑफ d बाय dx ऑफ 4x², 4 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ x² मायनस d बाय x² बाय dx. इथे भेटेल तुम्हाला E इज इक्वल टू मायनस 4 इंटू ट्वाइस ऑफ x, सो इज इक्वल टू मायनस 8x तुम्हाला भेटत आहे. म्हणजेच याचं जी युनिट आहे न्यूटन पर कुलॉम, म्हणजेच व्हॅल्यूज कशी भेटते तुम्हाला, निगेटिव्ह भेटते. म्हणजेच काय 8 न्यूटन पर कुलॉम अलॉंग द निगेटिव्ह एक्स ऍक्सिस या पद्धतीत तुम्हाला आन्सर्स मिळते. तर क्वेश्चन काय विचारलेलं आहे बघा, मी लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं की इलेक्ट्रिक पोटेन्शियल जी असते तर इन द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड काय होत असते, डिक्रीज होत चालत असते. तर बघा या ठिकाणचं पोटेन्शियल डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शनने आहे. जसं जसं या ठिकाणी इकडे जाईल तर तिथलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. तर या ठिकाणचं पोटेन्शियल काय राहणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. याच्यापेक्षा इथे कमी असणार आहे, याच्यापेक्षा इथलं काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे आपल्याला ऑप्शन नंबर सी जे आहे तर ते सांगताय की मॅक्झिमम ऍट बी. तो म्हणतोय एबीसी असे 3 पॉइंट्स आहे की तिथे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलेले आहे आणि त्या युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर तो म्हणतो की इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे कोणाचं किती असेल असं विचारलेलं आहे. तर तो म्हणतो की सेम ऍट ऑल द 3 पॉइंट्स, तिन्ही पॉइंट्सला इलेक्ट्रिक पोटेन्शियल सारखं राहणार नाही.
इलेक्ट्रिक फील्ड जी आहे या डायरेक्शनने जात आहे. ज्या डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रिक फील्डचा पोटेन्शियल काय होत चालते, डिक्रीज होत जात असते. या ठिकाणी याचं लोकेशन इथे आहे, इथे इथे. तर हा जो बी आहे, तर बीचं पोटेन्शियल जे राहणार आहे ते मॅक्झिमम असणार आहे. अ पॉझिटिव्ह चार्ज इज टेकन फ्रॉम अ लोअर टू द हायर पोटेन्शियल. काय होतंय, तर लोअर पोटेन्शियल पासून तर हायर पोटेन्शियल पर्यंत काय करताय तुम्ही, एक पॉझिटिव्ह चार्जला मूव्ह करताय. टेकन फ्रॉम द, एक चार्ज आहे लोअर टू द हायर, तुम्ही त्याला घेऊन जातात. म्हणजे लोअरचं पोटेन्शियल काय असणार आहे, कमीच लोअर म्हणजे काय, कमीचं पोटेन्शियल आहे, टू द हायर पोटेन्शियलला घेऊन जाऊ राहिले. ठीक आहे. देन द एनर्जी विल बी द, आपण एक फॉर्म्युला पाहिलेला आहे का बरं. आता इथं काहीतरी घेऊन जातायत म्हणजे काय करताय तुम्ही, तिथं वर्क काय करवा तुम्ही, वर्क. जर कोणत्याही चार्जला तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात आहात, तिथे वर्क करतायत तुम्ही. जे काही वर्क डन असेल, काय फॉर्म्युला वर्क डनचा किंवा पोटेन्शियलचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे काय, पोटेन्शियलचा फॉर्म्युला V इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू वाला फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे. मग आपल्याला वर्क डन काढायचं आहे, म्हणजे देन द वर्क डन म्हणजे एक प्रकारची एनर्जी. ओके, देन द एनर्जी ओके विल बी, तर इथे भेटेल तुम्हाला V इंटू क्यू. तर तो म्हणतोय की जे काही तुम्ही वर्डन करू राहिले, तर लोअर ऑर्बिट पासून कुठे येऊन जात आहे, त्याला हायर पोटेन्शियल करेल. लोअर पोटेन्शियल कडनं हायर म्हणजे V2 मायनस V1 इंटू क्यू असं पाहायला भेटते आपल्याला. म्हणजे या ठिकाणी असं दाखवण्यात येते आहे की जो V2 आहे ना, तर तो ग्रेटर असणार आहे V1 पेक्षा. तर त्या ठिकाणी त्याची पोटेन्शियल काय उरा आलं, वाढू राहिलं. काय उरा आलं, वाढू राहिलं. म्हणजे त्या ठिकाणचं पोटेन्शियल काय होत आहे, इन्क्रीज. म्हणजे त्या एकाचं पोटेन्शियल V2 आहे आणि एकाचं आहे V1, तर V1 पेक्षा पोटेन्शियल V2 चं कसं आहे, ग्रेटर असणार आहे. स्टेट केलेला आहे. इक्वी पोटेन्शियल सरफेस आहे आणि त्या इक्वी पोटेन्शियल सरफेस वाला एक्झाम्पल विचारलेलं आहे. काय सांगतोय पाहतो, युनिट पॉझिटिव्ह चार्ज इज टेकन, एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो घेऊन जात आहे तुम्ही फ्रॉम वन पॉईंट टू द अनदर, एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट वर घेऊन जाताय. म्हणजे काय करू तुम्ही, करताय काय, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे म्हणजे काय, वर्क घेऊन राहिले. पण ओव्हर कशावर करू राहिले, अँड इक्विपोटेन्शियल सरफेस. तर अशा सरफेसवर जेव्हा तुम्ही काहीतरी काम करता, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असता, तिथे काही काम होत नाही. नो वर्क हॅज बीन डन. ऑप्शन डी राहील त्याचा आन्सर. कारण तुम्हाला मी लास्ट सांगितलं होतं की हा एक पॉइंट ए आहे, हा जो सरफेस आहे, या सरफेसवर पोटेन्शियल काय आहे, तर 10 व्होल्ट आहे. या सरफेसवर किती पोटेन्शियल आहे, 10 व्होल्ट आहे. म्हणजे या ए पॉइंटला किती पोटेन्शियल आहे म्हणलं मी, 10 व्होल्ट. आणि याला पण घेऊन जायचं या बी पॉइंटला, पुढे घेऊन जायचं बी पॉइंटला, आणि या बी पॉइंटचं सुद्धा काय पोटेन्शियल आहे, 10 व्होल्ट आहे. कारण या सरफेसवर पोटेन्शियल कसं असणार आहे, सारखं असणार आहे. मग जेव्हा आपण वर्क डनचा फॉर्म्युला लिहितो, काय असतो वर्क डनचा फॉर्म्युला, काय असते, VB मायनस VA इंटू काय तर क्यू, बरोबर आहे. सो डब्ल्यू इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला, वर्क डन ए पासून तर बी पर्यंत घेऊन जात आहात. ठीक आहे. तर VB ची व्हॅल्यू किती आहे, 10, आणि VA ची किती आहे, 10 इंटू क्यू, 10 मायनस 10 0, 0 इंटू क्यू 0. म्हणजे वर्क डन तुम्हाला काय भेटत आहे, ए पासून तर बी पर्यंत घेऊन जात असाल तर तिथं त्या इक्विपोटेन्शियल सरफेसवर होत नाही. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं हे आन्सर तुम्हाला यायला पाहिजे. सोपा कन्सेप्ट होता का नाही हा, ठीक. की ही जी डायग्राम्स खाली दिलेल्या आहेत, तर त्यांचे जो रिजन्स आहेत, वेगवेगळ्या रिजन्स तुम्हाला दाखवलेले आहे इथे. ठीक आहे, चारही फिगर्स मध्ये. आणि पण रिजन कसा आहे, इक्विपोटेन्शियल सरफेस मध्ये तुम्हाला माहिती काय होत असते, तर काय तिथलं पोटेन्शियल कसं असतं, सारखं असतं. ठीक आहे. मग पुढे गेल्याच्या नंतर आपण काय म्हणतोय इथे, किंवा या ठिकाणचं बघा रे, इथे तो म्हणतोय की इथे हे स्टेटमेंट महत्वाचं आहे, अ पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह फ्रॉम ए टू बी. त्या ए कडनं बी कडे तुम्ही एक चार्ज मूव्ह करता आहे. इन ईच डायग्राम, प्रत्येक डायग्राम मध्ये तुम्ही ए कडनं बी कडे चार्ज मूव्ह करतायत. ठीक आहे, ए कडनं बी कडे मूव्ह करत आहात. तर त्या ठिकाणी तुम्हाला जे की वर्क करावं लागेल, तर ते वर्क किती करावं लागेल, तर त्या प्रत्येक डायग्राम मध्ये तुम्हाला वर्क काय करावं लागेल ते विचारलेलं आहे. तुम्हाला वर्क विचारलेलं तुम्ही, हे बघा ना, मॅक्झिमम वर्क, मिनिमम वर्क, किंवा सेम, किंवा पॉझिटिव्ह, हे मॅक्झिमम असं विचारलेलं आहे तुम्हाला. काय राहील, सेम राहील, सेम. कारण इथे बघा 30 वजा 10, इथलं पोटेन्शियल किती आहे, 30, किंवा इथलं 40 समजा, हे 20 व्होल्ट आहे, हे किती आहे, 40 व्होल्ट. 40 मायनस 20 किती, 20. म्हणजे हायर पोटेन्शियल मायनस इनिशियल पोटेन्शियल राहणार आहे. 40 मायनस 20 बरोबर इथे किती भेटणार तुम्हाला, 20 व्होल्ट.
ठीक आहे. इथे काय भेटलं बघा 40 मायनस 20, इथे सुद्धा 20 व्होल्ट आहे. इथे बघा रे 30 मायनस 10, 30 मायनस 10 20, इथे सुद्धा तुम्हाला 20 व्होल्ट भेटून आलं. इथे किती भेटत बा 40 मायनस 20, इथे सुद्धा 20च. म्हणजे ए कडनं बी कडे घेऊन जात असताना तिथे जे वर्धन करावं लागत आहे तिथं वर्क हे प्रत्येक ए कडनं बी कडे जात असताना सारखंच करावं लागत आहे. म्हणून इथे तुम्हाला पाहायला भेटते इन द ऑल द 4 केसेस वर्क डन इज द सेम. प्रत्येक ठिकाणी जे काही वर्क करत आहात तुम्ही तर ते कसं राहील सेम राहील. वर्कचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, वर्क इज इक्वल टू क्यू इंटू व्ही वाला फॉर्म्युला व्हीबी मायनस व्हीए असा पुट करायचा. वर्क इज इक्वल टू क्यू आणि व्हीबी म्हणजे काय तुमचा 40 इथे आणि इथे किती आहे 20, म्हणजे तुम्हाला इथे काय भेटू राहिला 20 व्होल्ट इथे भेटू राहिलं. ठीक आहे. आणि क्यू ची व्हॅल्यू जी असेल इथे सुद्धा तसाच 20 भेटते, तिथे 20. सगळ्या ठिकाणी तुम्हाला वर्क जे काय आहे तर सारखंच पाहायला भेटतंय 20 इंटू क्यू 20 इंटू क्यू 20 इंटू क्यू 20 इंटू क्यू असं तुम्हाला पाहायला भेटू राहिलं. ठीक आहे.